वरळीमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। वरळीच्या राजाच्या पाद्यपूजन कार्यक्रमाला हे दोन्ही बंधू एकत्र हजेरी लावणार आहेत। तर सकाळी ठाकरे बंधू आणि संध्याकाळी ज्युनियर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं या निमित्तानं आपण पाहतोय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे वरळीमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल? सकाळी ठाकरे बंधू तर संध्याकाळी ज्युनियर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं कळत आहे। होय, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये आज सकाळी भेटीचा योग जुळून आला आणि ही भेट ताजी असतानाच आज सायंकाळी पुन्हा एकदा आणखी एका ठाकरे बंधूंच्या भेटीचा योग जुळून येतोय। ते म्हणजे ज्युनियर ठाकरे एका कार्यक्रमाला वरळीत उपस्थित राहणार आहेत। वरळीत पोलीस वसाहतीचा गणपती म्हणजे वरळीचा राजा या गणपतीच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि मनसे नेते म्हणून अमित ठाकरे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दोन्ही ठाकरे या निमित्तानं एकत्र पाहायला मिळतील। म्हणजे आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीचा योग जुळून येणं आणि त्यातच आज सायंकाळी वरळीत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन्ही चुलत बंधूंचा एकत्र भेटीचा योग जुळून येणं कदाचित हेच संकेत आहेत की ठाकरे बंधूंचं मनोमिलन आता पूर्णपणे झालेलं आहे। मतभेद कायमचे बाजूला सारले गेलेले आहेत, पण राजकीय दृष्ट्या एकत्र कधी यायचं या बाबतीत दोघेही सावध आहेत। टप्प्याटप्प्यानं एक एक पाऊल टाकलं जातं आहे, पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा साहजिकच उंचावलेल्या आहेत आणि उत्साह द्विगुणित यासाठी आहे की दोन्ही ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे कुटुंब हे अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र पाहायला मिळत आहेत। भेटीगाठी हळूहळू वाढता आहेत आणि त्याचं राजकीय युतीत कधी रूपांतर होतं या बाबतीतली उत्सुकता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। पण आज सायंकाळी वरळीचा राजा म्हणजेच वरळी पोलीस वसाहतीच्या गणपतीच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम आहे। त्यासाठी स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि मनसे नेते म्हणून अमित ठाकरे हे एकत्र पाहायला मिळतील। एका दिवसात दोन वेळा ठाकरे बंधूंच्या म्हणजेच सिनियर ठाकरे आणि ज्युनियर ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीचा योग या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळतो आहे। दुग्ध शर्करेचा योग मानावा की काय अशी ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये आता भावना झाली असेल आणि साहजिकच त्यांच्या उत्साह आणि अपेक्षा क्षणाक्षणाला वाढत आहेत। मी असंच आपल्या सोबत राहा। तर सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, तर संध्याकाळी ज्युनियर ठाकरे म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र येणार आहेत। वरळीमध्ये एका कार्यक्रमाला ही दोघंही हजेरी लावतील। शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योगच या ठिकाणी म्हणावा लागेल की आज सकाळी सिनियर ठाकरे बंधू एकत्र आणि संध्याकाळी ज्युनियर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दृश्य जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे। विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून किंवा इतर पक्षांकडून काय टीका टिप्पणी केली जाते याकडे आम्ही लक्ष देत नाही असं मनसेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। बऱ्याच वर्षांनी वाढदिवसाचं थेट मातोश्रीवरून त्यांनी अभिनंदन केलं। हा कौटुंबिक त्यांनी विषय सांभाळला त्याबद्दल त्यांना आनंद आहे। नाही, मराठी भाषा अस्मितेच्या मुद्द्यावर यापूर्वी दोन ठाकरे एकत्र आले होते, पण आता अपेक्षा आहे की राजकीय युती कधी होते सांगायचे ना ते हा विषय माझा। आपण बघू शकतो की शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी दिवाकर रावते होते आणि येस गीते साहेब दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं। बघा, पाटाचं पाणी पाटालाच जाणार। शेवटी पाटाचं पाणी पाटालाच जाणार। त्यामुळे हे घडणं ही महाराष्ट्राची इच्छा आहे, महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आदर दोन्ही बंधूंनी केलाय। त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद। थोडे कौटुंबिकरित्या एकत्र तर पाहायला मिळतात, पण राजकीय दृष्टीने कधी एकत्र पाहायला मिळतात? आता एकत्र आले तर एकत्रच राहतील। आता आले तर एकत्र राहतीलच। पण राजकीय शत्रू किंवा राजकीय प्रतिस्पर्धी हे मोठे आहेत। भाजप एकत्र कोणी असू दे। उत्साह आहे, शिवसेनेचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये उत्साह आहे, कारण खूप मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट जवळपास अर्धा तास सुरू होती।
ठाकरेंनी म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि अनपेक्षित अशी कदाचित अलीकडच्या काळात हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला दुर्मिळ योग आहे, कारण राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांचं अभिष्ट चिंतन करत होते। 20 वर्षांनंतर हा योग मातोश्रीवर वाढदिवसाच्या निमित्तानं बघायला मिळाला। यापूर्वी आपण साधारण 6 वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2019ला राज ठाकरे आले होते आपल्या मुलाची लग्नपत्रिका घेऊन आमंत्रण देण्याकरता, आणि त्यानंतर राजकीयदृष्ट्या 20 वर्षांआधी दुरावलेले ठाकरे हे जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 जुलैला वरळीत डोम सभागृहात एकत्र एका व्यासपीठावर बघायला मिळाले। आणि त्यानंतर कौटुंबिक स्नेह जपण्यासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर आज आले। जवळपास अर्धा तास होते। कौटुंबिक स्नेह तर जपला आहे, गप्पाही झाल्या असणार, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्याला पाहायला मिळत होता। त्यांनी व्यक्तही केला भावनांमधून। थोड्याच वेळात ते सविस्तर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील, पण त्याआधी शिवसेनेच्या नेत्यांपैकी अनेकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत। बॅक टू स्टुडिओ। नक्कीच दिनेश, तुमच्याकडून अपडेट सातत्याने जाणून घेणारच आहोत। तर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते तर आलेलेच आहेत, मात्र सोबतच शिवसेनेचे नेते सुद्धा आलेले आहेत। आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येऊन गेलेले आहेत। तर दुसरीकडे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा संध्याकाळी वरळी डोम या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार आहेत। त्यामुळे सकाळी या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र भेटतात, तर दुसरीकडे ज्युनियर ठाकरे बंधू सुद्धा संध्याकाळी एकत्र येणार असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे एकूणच आगामी काळामध्ये ठाकरे बंधूंचं कौटुंबिक मिलनानंतर आता राजकीय मिलन सुद्धा होत आहे का ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे। ठाकरे बंधूंची मातोश्रीवर 20 मिनिटं चर्चा झाली। या चर्चेमधला तपशील कळू शकलेला नसला तरी एक फोटो समोर आलेला आहे, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि त्याच्या पुढे उभे असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। हे एक दिलासादायक दृश्य, एक दिलासादायक फोटो जो आहे तो शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी म्हणावा लागेल। आणि राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं वरळी डोम मधल्या सभेमध्ये, त्यांनी असं म्हटलेलं होतं की जे बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, आम्हा दोन्ही बंधूंना एकत्र एकाच मंचावर आणून दाखवलं। आणि बाळा नांदगावकरांचं त्याच दिवशी असलेलं एक वक्तव्य, ते म्हणजे यासाठी केला होता अट्टाहास। संपूर्ण महाराष्ट्र, मराठी माणूस, मनसैनिक, शिवसैनिक यांची एकच भावना होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। ते चित्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने याची मागणी केली जात होती। शिवसैनिक, मनसैनिक हे आक्रमक होते, या त्यांच्या भावना होत्या। मात्र अखेर 5 जुलैला वरळी डोममध्ये हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर दिसले। आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत स्वतः ते मातोश्रीवर गेलेत। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। तर दुसरीकडे वरळी पोलीस वसाहतीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे हे एकत्र येणार आहेत। संध्याकाळी हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे एकीकडे खरं तर मनसेच्या कार्यक्रमांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते आतापर्यंत दिसत होते, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये खरं तर मनसेचे कार्यकर्ते आतापर्यंत दिसत होते, आणि आता स्वतः हे नेते एकमेकांच्या या कार्यक्रमांच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत। वरळी पोलीस वसाहतीमध्ये बाप्पाच्या पाद्यपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र येणार आहेत। आज सकाळी ठाकरे बंधू एकत्र आले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले, आणि संध्याकाळी जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र येत आहेत। शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी आजचा दिवस म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल, कारण सकाळच्या वेळेला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना एकत्र एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले, आणि संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र पाहता येणार आहे। बाप्पाच्या पाद्यपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे संध्याकाळी वरळी पोलीस वसाहतीमध्ये एकत्र असतील। मातोश्रीवर ठाकरे बंधूंची 20 मिनिटं चर्चा झाली, आणि त्यानंतर ज्यावेळेला राज ठाकरे मातोश्रीवरून निघाले त्यावेळेला राज ठाकरे यांना सोडण्यासाठी चांगले संकेत आमच्या शिवसैनिकांना आज मिळाले। माननीय राज ठाकरे आज उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते, शुभेच्छा दिलेल्या आहेत। शिवसैनिकांमध्ये आणि मनसे सैनिकांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण झाला आहे। हा भेटीला कसा बघताय? अरे शुभेच्छा द्यायला आले,
आम्ही त्याचं स्वागत करतो आणि पुढे चांगल्या घटना घडतील या शुभेच्छा देतो. तर सुनील राऊतांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. दरम्यान ठाकरे बंधू यांची साधारणपणे 12 वाजता मातोश्री निवासस्थानी ही भेट झालेली आहे. गळा भेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तर संध्याकाळी ज्युनियर ठाकरे अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्र येणार आहेत. वरळी पोलीस वसाहतीमध्ये हे दोन्ही ज्युनियर ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत.